नमस्कार मित्रांनो, रॉयल शेती ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो। आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आहे मित्रांनो। हा प्लॉट 15 गुंठ्याचा हा प्लॉट आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। 20 दिवस ह्या वांग्याला लावून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता कशी ग्रोथ आहे ह्याची। अतिशय सुंदर अशी ह्याची डेव्हलप ही झाडं झालेली आहेत। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण उन्हाळ्यात हे रान नांगरून डबल फणून ठेवलं होतं मित्रांनो। 2 महिने चांगलं रान तापून दिलेलं आहे। त्यानंतर आपण 7 फुटावर बेड सोडलेला आहे मित्रांनो, आणि बेड सोडत असताना आपण त्यात शेणखत आणि बेसळ भरलेला आहे मित्रांनो। 15 गुंठ क्षेत्रात मित्रांनो 1 डंपिंग शेणखत भरलेलं आहे मित्रांनो। साधारणपणे 110 फूट ह्या बेडची लांबी आहे। तर एका बेडमध्ये 7 ते 8 पाट्या शेणखत भरलेलं आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे एका बेडला 5 किलो बेसळ टाकलेला आहे। त्यात आपण टाकत असताना 10-26 आणि 18-46 आणि लिंबोळीचं 1 पोतं असं आपण बेसळ भरलेलं आहे मित्रांनो, एका बेडला 5 किलो। आणि आपण हे 20 दिवसापूर्वी हे जे आपण रोप लावले आहेत मित्रांनो। पंचगंगा हे वाण आहे मित्रांनो। हे वांग निवडायचं कारण म्हणजे हे मॉलला आणि पुणे मार्केटला ह्याची चांगली मागणी आहे। तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी ह्या वांग्याची ग्रोथ आहे मित्रांनो। तर आपण सुरुवातीला वांग लावल्यावर मित्रांनो 1-2 दिवसांनी 19-19 हुमिक हे जे आपण पहिले ड्रिचिंग घेतलेले आहे। त्यानंतर परत 8 दिवसांनी परत तीच ड्रिचिंग 19 आणि हुमिकची आपण घेतलेली आहे। त्याचप्रमाणे लावल्यानंतर 5 दिवसांनी आपण लिमतेल आणि 22-383 एक फवारणी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा आपण कीटकनाशकाची फवारणी घेतो। त्याचप्रमाणे आठवड्यातून 2दा बुरशीनाशक याची बी आपण फवारणी याला घेत आहे मित्रांनो। 15 गुंठ्याचा हा प्लॉट आहे। तुम्हाला यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील, त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।